जय शिवराय मित्रांनो. राज्यात शेतकऱ्यांसाठी प्रमाणित बियाण्याच्या वितरणासाठी अर्ज सुरू आहेत. शेतकऱ्यांना 24 मे 2026 पर्यंत या बियाण्याच्या वितरणाकरता अर्ज करता येणार आहेत. याच्यामध्ये कडधान्याच्या मिनी किट असतील किंवा गळीत धान्यांच्या प्रमाणित बियाण्याचं वितरण असेल, अशा बाबींकरता 24 मे 2026 पर्यंत हे अर्ज सुरू राहणार आहेत. आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचे, ज्या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी म्हणून फार्मर आयडी आणि त्याच्याशी संलग्नित असलेल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून लॉग इन करायचे. फार्मर आयडी ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं प्रोफाईल दाखवलं जाईल, जे 100% भरलेलं असणं गरजेचं आहे. आता हे प्रोफाईल आपण पाहू शकता 50% भरलेलं आहे, याच्यावरती आपल्याला अर्ज करता येणार नाही. याच्यासाठी हे प्रोफाईल पहिल्यांदा 100% भरणं आवश्यक असणार आहे. याच्यामध्ये जातीचा तपशील आणि दिव्यांगत्वाचा तपशील हा तपशील निवडणं गरजेचं असणार आहे. याच्यामध्ये जात प्रवर्ग SC ST असेल तर तो निवडायचा आहे. जातीचं प्रमाणपत्र अपलोड करायचे आणि नसेल तर ऑर्डर करून तुम्ही या ठिकाणी पुढे जाऊ शकता. ऑर्डर असेल तर कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र जोडावं लागणार नाही. SC ST साठी मात्र जातीचं प्रमाणपत्र याच्या अंतर्गत जोडावं लागणार आहे आणि एकदा जोडलेली माहिती पुन्हा तुम्हाला दुरुस्त करता येणार नाही. दिव्यांग असेल तर दिव्यांगत्व निवडायचे, UDID कार्ड अपलोड करावं लागणार आहे. नसेल तर नो करून आपण याला सेव्ह करू शकता. एकदा भरलेली माहिती तुम्हाला चेंज करता येणार नाही. ही वॉर्निंग त्या ठिकाणी दाखवली जाईल, त्याला ओके करायचे. आपलं प्रोफाईल आता 100% भरलेलं आहे. 100% प्रोफाईल भरल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बाबीवरती क्लिक करायचे. याच्यानंतर वेगवेगळ्या योजना दाखवल्या जातील. याच्यामध्ये बियाणे वितरण प्रात्यक्षिक या बाबीच्या पुढे आपल्याला बाबी निवडावरती क्लिक करायचे. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला तालुका, गाव हे सर्व दाखवलं जाईल, जिल्हा दाखवला जाईल. फार्मर आयडी जर एकच सर्वे नंबर असेल तर दाखवला जाईल. वेगवेगळे सर्वे नंबर असतील तर आपल्याला वेगवेगळे सर्वे नंबर दाखवले जातील. आता एकापेक्षा जास्त गटामध्ये अर्ज कसा करायचा, एकापेक्षा जास्त बियाण्यासाठी अर्ज कसा करायचा, हे दोन्ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपण एक गट निवडलेला आहे, त्या गटामध्ये असलेलं क्षेत्र दाखवलं जात आहे. याच्यानंतर आपल्याला खाली हंगाम निवडायचा आहे. हंगामामध्ये खरीप हंगाम आपण या ठिकाणी निवडू शकता. त्याच्यानंतर पुढे घटक आहे प्रमाणित बियाण्याचं वितरण. या ठिकाणी आपल्याला बियाणे संच जे दाखवलंय ते मिनी किट आहे. आता आपण प्रमाणित बियाणे वितरण पहिलं पाहूया. प्रमाणित बियाण्याच्या वितरणामध्ये गळीत धान्य निवडायचे. त्याच्यानंतर पीक वेगवेगळी पिकं दाखवलेली आहेत. याच्यामधून आपल्याला भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन जे निवडायचे ते निवडू शकतात. आपण सोयाबीनसाठी निवडणार आहोत. सोयाबीन निवडलेलं आहे. तर याच्यानंतर आपल्याला किती क्षेत्रासाठी अर्ज करायचा ही बाब आपल्याला याच्या पुढे निवडायची आहे. याच्यामध्ये मिनी किट मध्ये आपण पाहू शकता, मिनी किटच्या अंतर्गत कडधान्य, तूर, मूग, उडीद या बाबी दाखवल्या जात आहेत. आणि मिनी किट निवडायची असेल तर ही बाब आपण निवडू शकता. म्हणजे तुम्हाला जर गळीत धान्याचा करायचं असेल तर गळीत धान्य आणि कडधान्यासाठी करायचं असेल तर कडधान्य, आणि दोन्हीसाठी जर अर्ज करायचा असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता गळीत धान्यामध्ये आपण या ठिकाणी सोयाबीन निवडले. सोयाबीनला जे क्षेत्र आपल्याला निवडायचं ते क्षेत्र भरायचे. 1 हेक्टर क्षेत्र असेल तर 1 टाकायचे. 1 पेक्षा कमी असेल तर जे आपलं क्षेत्र असेल ते टाकायचं. आता 0.60, 1.5 एकर असेल तर आपण 0.60 टाकू शकता. 2 असेल तर 0.80. त्यासाठी किती बियाणं मिळणार आहे ते बियाण्याची क्वांटिटी दाखवली जाते आणि याला जतन करावरती क्लिक करायचे. दुसरी बाब, दुसऱ्या गटामध्ये अर्ज करायचा असेल तर ठीक आहे, येस करायचे. नसेल तर नो करायचं. आता एकाच गटाचा अर्ज आहे पण आपल्याला वेगळ्या गटामध्ये अर्ज करायचे किंवा वेगळे बियाणं निवडायचे, तर आपण जतन करावरती क्लिक केल्यानंतर येस नो विचारले, त्या ठिकाणी येस वर क्लिक करायचे. येस वर क्लिक केलं म्हणजे आपल्याला आणखीन एक गट निवडायचे किंवा आपल्याला आणखीन एक बियाणं निवडायचे. आता आपण पूर्वी एक बियाणं निवडलेलं आहे, आपल्याला दुसऱ्या गटामध्ये दुसरं बियाणं किंवा दुसऱ्या गटामध्ये सोयाबीनचंच बियाणं निवडायचे. तर आपण दुसरा गट निवडलेला आहे. त्याच्यानंतर हंगाम निवडायचा आहे. हंगाम निवडल्यानंतर घटकमध्ये आपण पाहू शकता, जर तुम्हाला मिनी किट घ्यायची असेल तर बियाणे संच निवडू शकता. प्रमाणित बियाण्याचं वितरण असेल प्रमाणित बियाणे वितरण निवडू शकता. आता आपण सोयाबीन निवडलेले, त्याचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र टाकायचे आणि पुन्हा एकदा जतन करावरती क्लिक करायचे. जर तुम्हाला बियाणे संच घ्यायचे असेल तर तो सुद्धा घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त ऍड करायचे असेल तर येस करू शकता, नसेल तर नो करायचे. पुन्हा मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. सूचना दिलेल्या आहेत, ओके करायचे आणि पहावरती क्लिक करायचे. आपण ज्या ज्या बाबी निवडलेल्या त्या बाबी आपल्याला दाखवल्या जात आहेत. आपण 2 गटामध्ये सोयाबीन या पिकाचा अर्ज करण्यासाठी निवडलेले, तर ते दोन्ही गट आपल्याला या ठिकाणी दाखवले जातात. अटी शर्ती मान्य आहेत वरती क्लिक करून पेमेंटसाठी आपण प्रोसेस करायचे. याच्यानंतर आपल्याला पेमेंटच्या गेटवेवरती रिडायरेक्ट केलं जाईल. किती पेमेंट करायचे हे दाखवलं जाईल, त्याला ओके करायचे. नेट बँकिंगचा गेटवे निवडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पे इंडिया चे ऑप्शन निवडायचे. पुन्हा एकदा आपल्याला 23 रुपये 60 पैसे पेमेंट संदर्भात दाखवलं जाईल. याच्यानंतर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI जे असेल ते आपल्याला निवडायचे.
आणि QR कोडनं आपण करणार असाल तर QR कोड स्कॅन करून हे पेमेंट करू शकता. अशा प्रकारे आपल्याला हे ₹23.60 पेमेंट करून एका गटासाठी, 2 गटासाठी बियाणे किट असेल किंवा प्रमाणित बियाण्याचे वितरण असेल त्यासाठी अर्ज करता येणार आहे. पेमेंटची रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. मी अर्ज केलेल्या बाबी ज्या आहेत त्या बाबीमध्ये अर्थात घटक तपशीलमध्ये आपल्याला या बाबी दाखवल्या जाणार आहेत. आता आपण घटक तपशील पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या ज्या बाबीसाठी अर्ज केलेले त्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण मिनी किट असेल, प्रमाणित बियाण्याचे वितरण असेल, एका गटामध्ये जास्त बियाणं असेल किंवा जास्त वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळे बियाणे किंवा एकच बियाणं असेल या बियाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 24 मे 2026 पर्यंत अर्ज करण्यासाठी आता तारीख दिलेली आहे. धन्यवाद.